संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं थोड्याच वेळात हडपसर मध्ये आगमन होणार आहे। हडपसर मधील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी तयारी केलेली आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की हडपसर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान तसेच श्री चंद्रमौलेश्वर महादेव मंदिर ह्या दोन्ही सामाजिक संस्था आहेत आणि या दोन्ही सामाजिक संस्थांकडून वारकरी जे चालून चालून थकतायत तर त्यांचं पाय आहे ते पायाचं मालिश या ठिकाणी करून देत आहे। त्यांना एक चांगल्या पद्धतीची एक सेवा आहे, ही सेवा या प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेली आहे। माऊली, आता तुमचं पाय चेपतायत, कसं वाटतंय? अहो, चांगलं वाटतंय माऊली, असं नाही की देव भेटल्यासारखं वाटतं, एवढा आनंद वाटतंय लगेच। काय वाटतंय? छान वाटतंय। एकच नंबर असा वारा असा श्वास मिळालाच नाही कुठं असा वारकरी संप्रदायाचा सोहळा असं आता कुठंच बघितलं नाही आणि हे सुख समाधान ह्यात जसं आहे तसं कुठंच सुख समाधान। या ठिकाणी हे जे काम चालू आहे या संस्थेचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। तर अतिशय चांगला उपक्रम करतायत, कधीपासून हा तुमचा उपक्रम चालू आहे? ही संकल्पना कशी तुमच्या मनात आली आणि किती तुम्ही स्वयंसेवक घेऊन ही संकल्पना काम करतायत? आमचं संस्थेचंच नाव आहे हडपसर सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि आम्ही संस्थेत बरेच 19 वर्ष झालं ही सेवा करत आहे। मंदिर महादेव मंदिर चंद्रमौलेश्वर महादेव मंदिराच्या माध्यमातून ही संस्था सामाजिक संस्था आहे। या संस्थेचे अध्यक्ष निलेश दादा मगर आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली 40 ते 50 सेवेकरी आम्ही ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवलेली आहे। वर्षभर वारकऱ्यांची येतानाही पालखीची सेवा आम्ही जेवणाची रूपी सेवा करत असतो आणि ही पारंपरिक सेवा आम्ही करतोय। आपण पाहिलं तर ही अतिशय चांगली अशी सेवा वारकऱ्यांना मिळतात, कारण वारकरी हे चालून चालून थकतायत, त्यांचे पाय दुखतायत आणि त्या पाय दुखत असताना त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने मालिश करून पुन्हा चालण्यासाठी सज्ज करण्यासाठी ही संस्था अतिशय चांगलं पाऊल उचललेलं आहे। अशाच पद्धतीने वारकऱ्याचं संरक्षण करणं, वारकऱ्याला सेवा देणं ही एक महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे। कॅमेरामॅन महेश, संतोष.com